महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। अंगणवाड्यात यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे धोरण पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक स्तरावरही अंगणवाडी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। या धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत। बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे अक्षरांच्या तोंडओळख, गाणे, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती। मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटीचा बदलण्यात आली आहे, त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाची औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता, अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे। या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला। या आराखड्यानुसार राष्ट्रीय स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्मिती केली आहे। बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्यामुळे उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलापाठोपाठ आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनच बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। पुस्तक निर्मिती अंतिम टप्प्यात, पूर्व प्राथमिक स्तरावर शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात शासकीय अंगणवाड्यापासून केली जाणार आहे। त्यात 1,31,000 अंगणवाड्यांना अभ्यासक्रमासाठीची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत। पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली। पूर्व प्राथमिक स्तरासाठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर पुस्तकांची छपाई करून ती शिक्षण विभागाच्या माध्यमातून अंगणवाडीपर्यंत पोहोचली जाणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका।